नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? आज बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओ टाकतोय. मध्यंतरी आपण मला वाटतं की गेल्या आठवड्याभरात आपण एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता. त्यामुळं बऱ्याच जणांचे फोन आले की हो तुम्ही व्हिडिओ टाकत नाहीत, हे करत नाहीत. हो, काही अडचणी होतात, त्यामुळे व्हिडिओ आपले वेळेत येऊ शकले नाहीत, लोड होऊ शकले नाहीत. परंतु आता पुन्हा आपण सातत्याने हे व्हिडिओ टाकणार आहोत. ट्रेडर्सला आपण चांगले लेवल देणार आहोत. चला तर मग पाहू. आता उद्या 29 एप्रिलसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होतं आहे. तर शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं आणि उद्या मिडकॅपची एक मला वाटतं की एक्सपायरी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ट्रेड कुठे करायचे आणि कसे करायचे, निफ्टीमध्ये कसे करायचे, कुठे करायचे, त्यापेक्षा आधी आपण हे पाहू की उद्या की मार्केट गॅप डाऊन ओपन होईल की गॅप अप ओपन होईल. माझ्या मते डाटा तर एकदम स्ट्रॉंग आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच्यामुळं की उद्या शक्यतो 200 पॉईंटपर्यंत बँक निफ्टी हे गॅप अप ओपन होण्याचे चिन्ह आहेत. तर मी हे कशाहून सांगतो, हे जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे पहा. डावझोन 165ने बुलिश आहे. 165 अंकांनी डावझोन बुलिश आहे. त्याच्यानंतर 48 आणि गिफ्ट निफ्टी जी आहे, SGX निफ्टी आपली प्लसमध्ये आहे. आणि डावझोन किंवा गिफ्ट निफ्टी ज्यावेळेस प्लसमध्ये दाखवते त्यावेळेस मार्केट आपल्याला सातत्याने गॅप अप ओपन दिसतं. परंतु सध्याची जी मार्केटची परिस्थिती आहे ती पाहिली तर गॅप अप ओपन होताना एकच कांडीमध्ये ते गॅप भरून घेतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला की नेमके ट्रेड कशी करायचे. तर काल बरीच सेलिंग आली. काल आपण पाहितलं, काल गॅप अप ओपन झालं 100-150 पॉईंटने आणि गॅप अप ओपन झाल्याबरोबर पुन्हा जे मार्केट पडलं. निफ्टी बऱ्यापैकी 100-150 पॉईंटनी पडले. बँक निफ्टीही तेवढीच पडली. पुन्हा रिकवर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये की आपण उद्या ट्रेड कुठे करायचे आणि कसे करायचे, त्या लेवल कशा पाळायच्या, हे आपण पाहणार आहोत. चला मग आपण आज बँक निफ्टी काय म्हणते ते आपण पाहू. सर्वप्रथम बँक निफ्टी 48,284 म्हणजे 48,300वर बँक निफ्टी या ठिकाणी क्लोज झालेली आहे. आणि अशा वेळेस की आपल्याला की ट्रेड कुठे करायचा, तर आपण जर म्हटलं की 200 पॉईंटनी ही जर हे झाली तर मला वाटतं की हे इथं की 450 ते 500च्या आसपास बँक निफ्टी उद्या ओपन होईल. ओपन झाल्यानंतर मला वाटतं पहिली कॅन्डल काय करते याच्याकडं बारकाईने लक्ष द्यायचं. आणि 48,500 हा जो एक ब्रेकआउट आहे, 48,500चं ब्रेकआउट दिलं या ठिकाणी. 5 मिनिटाची कॅन्डल, एक ग्रीन कॅन्डल पूर्ण झाली. कुठं 48,500च्या वर. नीट ऐका, 48,500च्या वर एक ग्रीन कॅन्डल चांगली स्ट्रॉंगली झाली. त्या कॅन्डलचा हाय तोडल्यानंतर आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. मग 48,600चं आपल्याला पहिलं आपलं हे येईल. 48,600 48,675चं आपलं पहिलं टार्गेट राहील. आणि 48,675 तोडल्यानंतर इथंही ब्रेकआउट दिलं तर आपल्याला वरचं टार्गेट आपल्याला आणखी घेता येतील. हे झालं आपलं सी साईडसाठी. सी साईडला काय करायचं हे लक्षात आलं आहे का, की 48,450 ते 500च्या दरम्यान जर ओपन झाली आणि पहिली ग्रीन कॅन्डल ही 500च्या वर पूर्ण हे झाली, काय पूर्ण बंद झाली, ग्रीन कॅन्डल हेवी कॅन्डल जर पूर्ण बंद झाली आणि तिचा हाय तोडला तर आपल्याला सी साईडला जायचं आहे. लक्षात ठेवा. आता राहिला प्रश्न की आपल्याला की पुटमध्ये केव्हा बसायचं आहे. आपल्याला पुटमध्ये केव्हा बसायचं आहे, तर मला वाटतं की सरळ आपण हे 200 पॉईंट सोडल्यानंतरच पुटमध्ये बसू. म्हणजे कुठं बसू, ज्या वेळेस 48,000 तोडलं जाईल आणि मला वाटतं की 48,086 हे जे आहे हे लक्षात ठेवा. हे जे आहे हे काय का कालचा जो लो आहे हा लो तोडला. या ठिकाणी रेड कॅन्डल केली. रेड कॅन्डलचा रेड कॅन्डलचा लो तोडला पहिल्या रेड कॅन्डलचा की आपल्याला खालच्या दिशेने येते. मग पहिलं आपल्याला 48,000 आहे काय आलं लक्षात. आणि 48,000 तोडल्यानंतर मग मात्र आपल्याला खाली
चांगल्या दिशे 48,000 बी तोडलं ना तर मग आपल्याला खालचे आणखी चांगले एक मोठमोठे आपल्याला तिथे एक चांगलं टार्गेट आपल्याला घेता येईल, हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु 48,000 जर खाल्लं म्हणजे जे की जे सुरक्षित ट्रेडर आहेत, ट्रेडिंग करतात, जे सुरक्षित ट्रेडिंग करतात त्या सर्वांनी मला वाटतं की 48,000 ज्यावेळेस ब्रेकडाऊन देईन, 48,000चा ब्रेकडाऊन दिल्यानंतर खाली घ्यायला काही अडचण नाही. चला मग आपण आता निफ्टीचं काय होतं ते पाहू. निफ्टी 22,450वर क्लोज झाली आहे. 22,450वर क्लोज झाल्यानंतर मला वाटतं की ही जी 70-80 पॉईंटनी आपल्याला ओपन झालेली दिसेल. म्हणजे ही 500च्या आसपास आपल्याला निफ्टी गॅपअप ओपन होईल. 500च्या आसपास गॅपअप झाल्यानंतर मला म्हणायचं आहे की 500च्या पहिली कॅन्डल काय करते ती पहा. गॅपअप ओपन झाल्यानंतर याची पहिली कॅन्डल काय करते ते पहा. पहिली कॅन्डल ग्रीन झाली आणि तिने ग्रीनचा हाय तोडला दुसऱ्या कॅन्डलने तर आपल्याला सी साईडला जायला काही अडचण नाही. आणि जेव्हा आपल्याला ज्यावेळेस पुटमध्ये जायचं आहे तर पुटमध्ये 22,380चं ब्रेकडाऊन दिलं तर आपल्याला 380 तर पहिलं टार्गेट आपल्याला हे छोटंसं राहील हे की 22,350 आणि 22,350ही तोडलं आपल्याला 22,300 आणि 22,300लाही ब्रेकडाऊन दिलं तर आपल्याला खालचे आणखी टार्गेट आपल्याला भेटतील. मित्रांनो, गेल्या 8 दिवसामध्ये मार्केट पाहतो आहे आपण, एक तर साईडवेज राहतं आहे 150 पॉईंटमध्ये, म्हणजे की हे पहा इथं साईडवेज आहे, हे साईडवेज आहे, इथं थोडासा मूव आहे. सध्या इलेक्शनचे दिवस आहेत. अशा परिस्थितीमध्ये मार्केट काय करेल, कुठं काय करेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळं शक्यतो जितकं काही म्हणजे सावध पद्धतीने आणि कमी लॉटमध्ये आपल्याला ट्रेडिंग केली ती बरी होईल असं मला वाटतं. एकंदरीत लेवल टू लेवल पाळा आणि लेवल पाळून ट्रेड करा. नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. पुढे मी आणखी यावेळेस आता या आठवड्यात आपल्याला की जास्त व्हिडिओ झाले नाहीत, जास्त व्हिडिओ केले नाहीत, मी वेळ नव्हता. परंतु बरेच जणांचे फोन आले की तुमचा व्हिडिओ येत नाही. मित्रांनो, आपण गेल्या दीड महिन्यापासून आपण हे चॅनल चालू केलं आहे आणि उद्देश एवढाच आहे की मराठी माणसांना की शेअर मार्केटमधली माहिती व्हावी. एकंदरीत काय होतं आहे की आपल्याकडं आता शेअर मार्केटमध्ये अनेक जण उतरायला तयार आहेत, उतरलेले आहेत, परंतु ज्ञानाचा अभाव शेअर मार्केटमध्ये हे फक्त हिरवं वर चाललं आहे म्हणून तुम्ही सी साईड घेता आणि लाल खाली चाललं आहे म्हणून पी साईडमध्ये घेत आहे. त्यामुळं काय होतं, मोठ्या प्रमाणावर लॉसेस व्हायला येत आहे. तर अशा वेळेस मला वाटतं की अगोदर ज्ञान घ्या, शेअर मार्केटची माहिती घ्या, कॅन्डलची माहिती घ्या आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये उतरा. अभ्यासाशिवाय मार्केटमध्ये कुणीही उतरू नका. आणि मी जो व्हिडिओ करतो आहे हा कॉल टिप्ससाठी नाही, मी तर कॉल टिप्स देत नाही. फक्त की एज्युकेशन म्हणजे सरळ माहितीचा स्रोत. मला जी माहिती त्यामधली आहे ती तुमच्यापर्यंत मी वाटण्याचा प्रयत्न करतो. याच्यात मी कधीही कुठं कोणाला कॉल आणि पुट घ्या किंवा हे करा असं म्हणत नाही. त्यामुळं की लॉस झाला तर तुमचाच आहे आणि फायदा झाला तरी तुमचाच आहे. त्याच्यामुळं अत्यंत विचारपूर्वक ट्रेडिंग करा, अभ्यासपूर्ण ट्रेडिंग करा. स्वतःचे जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ट्रेडिंग करा. धन्यवाद.